रायगड, रत्नागिरी आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी 7 मे रोजी शांततेत मतदान झाले। या दोन्ही मतदारसंघामध्ये नेमके किती टक्के मतदान झाले याची अधिकृत माहिती अद्याप दोन्ही ठिकाणच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेली नाही। रायगडमधून सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते आणि रत्नागिरीमधून नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत या बलाढ्य नेत्यांमध्ये हाय व्होल्टेज सामना रंगला। यापैकी विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालणार हे 4 जूनच्या निकालांती स्पष्ट होईलच। मात्र मतदान संपले आणि दोन्ही गटाकडून विजय होण्याचे दावे प्रतिदावे केले जात आहेत। रत्नागिरीत तर विनायक राऊत यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला। त्याचवेळी राणे समर्थकांनीही जोरदार घोषणाबाजी केली। रस्त्याच्या अलीकडे राऊत समर्थक म्हणजे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि रस्त्याच्या पलीकडे राणे यांचे अर्थात महायुतीचे कार्यकर्ते आवेशपूर्ण घोषणा देताना दिसून येत होते। रत्नागिरीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 55% मतदान झाल्याचा अंदाज आहे। सायंकाळी 6 वाजेपर्यंत एकूण किती टक्के मतदान झाले याची अधिकृत माहिती अद्याप हाती आलेली नाही। अंदाजे 64% मतदान झाले असे सांगण्यात येते। नारायण राणे यांना आपण 3 लाख मताधिक्याने विजयी होऊ असा विश्वास आहे, तर विनायक राऊत हे निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासूनच आपण 2.5 लाख मतांनी विजयी होऊ असे सांगत आहेत। रत्नागिरीमध्ये चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली हे विधानसभाचे 6 मतदारसंघ येतात। यंदाच्या निवडणुकीसाठी 9 उमेदवार उभे होते। 7 मे रोजी या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले। 9 उमेदवार उभे असले तरी राणे विरुद्ध राऊत यांच्यात तुल्यबळ लढत पाहायला मिळाली। या दोन्ही नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना विजयाची पूर्णपणे खात्री आहे। त्यामुळे यश कोणाला मिळेल हे 4 जून रोजी स्पष्ट होईल। रत्नागिरीप्रमाणेच रायगडमध्येही सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते यांच्यात जबरदस्त सामना झाला। रायगडमध्ये अंदाजे 58.10% मतदान झाले। अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही। या दोन्ही नेत्यांमध्ये सलग तिसऱ्यांदा सामना रंगतोय। पहिल्या वेळी तटकरेंवर मात करून गीते विजय झाले, तर मागील निवडणुकीत सुनील तटकरेंनी अनंत गीतेंचा पराभव केला। यावेळी अनंत गीते पराभवाचा वचपा काढणार का आणि सुनील तटकरे विजयाची परंपरा कायम राखणार का याचीच उत्सुकता लागून राहिली आहे। या मतदारसंघात वंचितनेही उमेदवार उभा केला, शिवाय नाम साधर्म्य असलेले उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत। याचा फटका कोणाला बसतो हेही पाहणे औत्सुक्याचे ठरेल। तळ कोकणात यावेळी पहिल्यांदाच धनुष्यबाण निवडणुकीतून गायब झाले। त्याऐवजी ठाकरे गटाचे उमेदवार मशाल चिन्हावर लढले। त्यामुळे कोकणी जनता या निवडणुकीत मशाल धगधगट कायम ठेवणार की कमळ फुलवणार की घड्याची टिकटिक कायम ठेवणार हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।